मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामधील राजकारण हे काहीसं थंड झाल्यासारखं दिसत आहे। वातावरणामधील थंडी देखील हळूहळू वाढत असताना दिसत आहे आणि सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आहे। आणि मग जेव्हा आपण सरकार पक्ष आणि सरकारचा विरोधी पक्ष यामधील प्रमुख पक्षांचा मागील वर्षभराचा विचार करतो, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये सर्वात जास्त इनकमिंग मागील वर्षभरात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। परंतु हे जे इनकमिंग होत आहे, सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची इनकमिंग होत आहे, तर हे इनकमिंग उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी धोक्याचं असल्याचं माझं मत आहे। आणि मग जेव्हा आपण थोडीशी नजर टाकायला जातो, तेव्हा मग आपल्या लक्षात येईल मित्रांनो की महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं। मग त्यामध्ये नक्की काय घडलं, भाजपने कसे डाव टाकले, मग केंद्रीय एजन्स्यांचा कसा वापर झाला आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद नक्की कसं गेलं, हे सर्व तुम्हाला माहितीच आहे। परंतु मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मग उद्धव ठाकरेंकडं इनकमिंगची किंवा मग नेते प्रवेश करण्याची शिवसेनेमध्ये मग रांग लागल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मागील वर्ष दीड वर्षामध्ये जे प्रमुख पक्ष आहेत, ज्यामध्ये मग शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा मग अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, शिंदे गट असेल, त्यानंतर मग भाजप असेल किंवा मग उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल, या सर्वांमध्ये सर्वात जास्त इनकमिंग हे उद्धव ठाकरे यांच्याकडे झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि मग या इनकमिंगवर जर थोडीशी नजर टाकली, मी काही मोजके 4-5 उदाहरणं या ठिकाणी सांगतो। नुकतेच कुठल्या तरी प्रकरणात अटकेत गेलेले अद्वय हिरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, उद्धव ठाकरेंसोबत ते आले आणि मालेगावमध्ये प्रचंड मोठी सभा काही महिन्यांपूर्वी झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। मग त्यानंतर स्नेहल जगताप ज्या कोकणामधून खेडमधून येतात, तर त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत आल्या आणि खेडमध्ये प्रचंड मोठी सभा झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यानंतर वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील जे शिंदे गटात गेलेले आमदार आहेत, तर त्यांच्या भगिनी आहेत, बहीण आहेत आणि त्यांनी मग उद्धव ठाकरेंसोबत आल्या आणि पाचोऱ्यामध्ये प्रचंड मोठी सभा झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मग पोहरा देवीचे सुनील महाराज यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत येणं पसंत केलं आणि मग पोहरा देवीला उद्धव ठाकरे हे आले, दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग तिकडे एक सभा झाल्याचं देखील आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मग तेथीलच वाशिम मधील मग संजय देशमुख यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत येणं पसंत केल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मग तिकडे वाशिम मध्ये देखील एक सभा झाली होती। आणि मग काही दिवसांपूर्वी, साधारण महिन्या-दीड महिन्यापूर्वी, मग श्रीगोंद्यामधून साजन पाचपुते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत येणं पसंत केलेलं आहे। आणि मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रवेशाच्या वेळी मग सांगितलं की मी तिकडचा म्हणजे नगर जिल्ह्याचा दौरा हा करणार आहे। आणि मग अशा पद्धतीने हे जे काही इनकमिंग होत आहे, तर यापैकी बऱ्याच जणांना मोठमोठे पद देखील मिळाल्याचं शिवसेनेमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे। कोणी उपनेते झाले, कोणी विभागीय नेते झाले, कोणी अन्य नेते झाले। तर मग मी जे सुरुवातीला म्हणालो की उद्धव ठाकरेंसाठी हे इनकमिंग हे धोक्याचं आहे असं माझं मत आहे। कारण मित्रांनो, शिवसेनेची स्थापना नक्की कशी झाली, शिवसेना नक्की कशी वाढली, शिवसेनेमध्ये नेते नक्की कसे घडले, हा संपूर्ण इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे। म्हणजे अगदी टपरी चालवणारा असेल, भाजी विकणारा असेल, वडापाव विकणारा असेल, रॉकेल विकणारा असेल किंवा साधे साधे लोक ज्यांना आमदार आणि खासदार बाळासाहेबांनी बनवल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मग शिवसेना ही नेते घडवणारी फॅक्टरी आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही। आणि मग हेच जे नेते आहेत, तर त्यापैकी काही जण जे शिवसेनेने घडवलेले आहेत, जे बाळासाहेबांनी घडवलेले आहेत, त्यामधील काही जण हे भाजपमध्ये दिसतात आणि तिकडे नेतृत्व करत आहेत। काही जण
हे शिंदे गटात दिसतात, ते तिकडे नेतृत्व करत आहेत. काही जण हे काँग्रेसमध्ये दिसतात, ते तिकडे नेतृत्व करत आहेत. काही जण हे शरद पवारांसोबत आहेत, ते तिकडे नेतृत्व करत असताना दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने बाळासाहेबांनी जे नेते घडवले, सर्वसामान्यामधून असामान्य असे नेते घडवले, आमदार खासदार मंत्री बनवले, तर असे लोक हे अन्य पक्षांमध्ये गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे. आणि मग तेच लोक काळ आणि वेळेनुसार मग शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना, आगपाखड करत असताना, खालच्या दर्जावरची टीका करत असताना राणे वगैरे पाहिल्यानंतर दिसत आहेत. आणि मग जेव्हा शिवसेना ही नेते घडवण्याची फॅक्टरी आहे आणि जेव्हा शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 40 आमदार हे फुटून शिंदे गटात गेलेले आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त 16 आमदार शिल्लक आहेत, अशा परिस्थितीमध्ये मग उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाच्या 2 ताकदी होत्या. एक म्हणजे स्वतःची हिंमत, लढण्याची तयारी, आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक, शिवसेनेचा मतदार. आणि मग जेव्हा या दोन्हींचा मिलाप दिसत आहे तेव्हा भाजप देखील हादरून जात आहे. या दोन्हींचा मिलाप दिसत आहे तेव्हा मोदी शहा देखील हादरून जात आहेत. आणि मग अशा परिस्थितीत जेव्हा इनकमिंग प्रचंड प्रमाणात होत आहे तेव्हा मग कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावरती वर्षानुवर्षाचे निष्ठावंत विरुद्ध हे सर्व इनकमिंग झालेले आयाराम असा संघर्ष जर काही मतदारसंघात पाहायला मिळाला तर नवल वाटायला नको. ही भीती, हा धोका हा होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि मग यामधून काही सीट पडण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. यामधील दुसरा महत्वाचा धोका सांगून हा व्हिडिओ मी संपवणार आहे. मग तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत असेल की जर पक्ष वाढत आहे तर हा धोका नक्की कसं काय? जर उद्धव ठाकरेंची ताकद वाढत आहे, नेते उद्धव ठाकरेंसोबत येत आहेत, शिवसेनेचे पुन्हा जर उमेदवार निवडून येणार असतील, चांगले उमेदवार मिळणार असतील, तर मग धोका नक्की का म्हणायचं? तर मग मित्रांनो, पुन्हा एकदा आपण थोडंसं पाठीमागे जाऊया. 2019ला जी निवडणूक पार पडली, ज्यामध्ये 56 आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते, तर यामधील जे 40 जण फुटलेले आहेत, तर या 40 जणांवर थोडीशी नजर टाकून बघा, ही यादी थोडीशी चाळा. आणि मग त्यामधील जे फुटून गेलेले 40 जण आहेत त्यांच्या नावांवर नजर टाका. आणि मग त्यांच्या नावांवर नजर टाकल्यावर त्यांनी शिवसेना हा पक्ष नक्की कधी प्रवेश केला होता, जॉईन केला होता, ह्यावर थोडंसं जर लक्ष टाकलं तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की मला तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे. आणि उदाहरणादाखल एक 4-5 नावं सांगतो तुम्हाला की उदय सामंत, दीपक केसरकर, त्यानंतर शंभूराज देसाई, शहाजी पाटील, अब्दुल सत्तार, ही जी सर्व मंडळी आहेत, तर ही 2014च्या नंतर ही शिवसेनेमध्ये आयाराम झाली होती. यादी लांबलचक आहे, इथं सर्व नावं सांगत बसत नाही, तुम्ही स्वतः पहा. 40 जणांच्या नावांवर यादीवर थोडीशी नजर टाका. परंतु हे सर्वजण हे आयाराम होते आणि मग कुठेतरी ते निवडून आले, त्यांना उद्धव ठाकरेंकडून पाठबळ मिळालं. निष्ठावंत शिवसैनिकांनी दिवसरात्र मेहनत करून यांना आमदार, मंत्री बनवलं, उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवलं. आणि सर्व देऊन सुद्धा, प्रसंगी निष्ठावंताला डावलून सर्व देऊन सुद्धा हे सामंत, केसरकर, सत्तार वगैरे ही जी मंडळी आहेत, शंभूराज देसाई वगैरे, तर यांना पक्ष सोडताना अजिबात किंचितही लाज वाटली नाही असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. निघाले म्हणले की निघाले लगेच सुरत, गुवाहाटी, गोवा. आणि मग जर एकदा दूध पोळलेलं आहे तर मग पुन्हा तशाच प्रकारचा अनुभव हा घ्यायचा आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा निष्ठावंत असतो तेव्हा तो 100 वेळा विचार करतो की मी पक्ष सोडू का, माझी हयात या पक्षात गेलेली आहे. मी अगदी कार्यकर्त्यापासून ते थेट लोकप्रतिनिधीपर्यंत, म्हणजे आमदार असेल, नगरसेवक असेल, कोणीही असेल,
इथपर्यंतची जी मजल मारलेली आहे, पक्षासाठी वेळ दिलेला आहे, आणि मग पक्ष सोडत असताना त्याला अनेक यातना होतात, कष्ट होतात, परंतु हे जे आयाराम असतात तर हे संधी साधू असतात. आणि मग अशा प्रकारे एकदा संधी साधू आलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास उद्धव ठाकरेंनी टाकून बघितलेला आहे. उद्धव ठाकरे हे सरळ मनाचे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे सत्याचे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे सहजपणे विश्वास टाकतात, सहजपणे त्यांच्याकडे जे शक्य आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग अशाच प्रकारे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या 40 जणांनी केलेलं आहे. आणि या 40 जणांमध्ये जास्त लोक हे आयाराम होते. आणि मग त्यामुळे ते अगदी बिनलाजासारखे तिकडे भाजपच्या दावणीला जाऊन भाजपचा पट्टा गळ्यात बांधून सध्या उद्धव ठाकरेंवरच टीका करत असताना दिसत आहेत. आणि मग मी जे आधी उदाहरणं सांगितले, ज्यामध्ये मग अद्वै हिरे असतील, स्नेहल जगताप असतील, किंवा मग अन्य असतील, सूर्यवंशीताई असतील, किंवा मग अन्य असतील, साजन पाचपुते वगैरे, तर मला असं म्हणायचं नाही की हे सर्वच जण लगे उद्धव ठाकरेंना सोडून जातील, सर्वच जण पुन्हा एकदा तशा प्रकारे गद्दारी करतील किंवा उद्धव ठाकरेंपासून दूर जातील, असं अजिबात म्हणायचं नाहीये. कदाचित सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत देखील राहू शकतील, परंतु एकदा अनुभव आलेला आहे, एकदा दूध हे पोळलेलं आहे, एकदा पाठीत खंजीर खुपसला गेलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरेंकडे प्रचंड प्रमाणात इन्कमिंग होत असेल, तर मग पद वाटत असताना, तिकीट वाटप करत असताना जर तो बॅलन्स राखला गेला नाही आणि मग निवडून येणं एवढंच जर मेरिट हे लक्षात घेतलं, तर मग कदाचित 10-5 सीट आमदारकीच्या जास्त निवडून येऊ शकतील. परंतु ते सलग 5 वर्ष हे उद्धव ठाकरेंसोबत राहतीलच, याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. कारण जर केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आलं, तर मग उद्धव ठाकरेंच्या 70, 80, 100 किती जरी आमदार आले, तरी मग त्यांनी जर एकदा फोडले आहेत, तर दुसऱ्यांदा फोडायला त्यांना विशेष जड जाऊ शकणार नाही, असं माझं मत आहे. आणि मग त्यामुळे कदाचित 5-10 सीट कमी आले तरी हरकत नाही, परंतु मग निष्ठावंत आणि आयाराम यांचं जर बॅलन्स ठेवलं, निष्ठावंतांना देखील चांगल्या संधी दिल्या गेल्या, कदाचित तो फाटका असेल, कदाचित त्याच्याकडे पैसा नसेल, कदाचित तो लगेच निवडूनच येऊ शकेल याबाबत खात्री नसेल, परंतु जर पक्षाने ताकद दिली, पक्षाने तिकीट दिलं, तर कदाचित तो निवडूनही येऊ शकेल. अशी परिस्थिती असेल तर अशा ठिकाणी मग आयारामाला डावलून त्या निष्ठावंताला पुढं केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, काही आयारामांची गरज असतेच, इन्कमिंगची गरज असतेच, पक्ष हा वाढला पाहिजे, जास्तीत जास्त लोक हे सोबत जोडले गेले पाहिजेत. जास्तीत जास्त लोक जर जोडले गेले तर जनाधार वाढू शकतो, सीट देखील वाढू शकतात. कदाचित पुढील काळात परिस्थिती बदलू शकते, कदाचित 2024ला केंद्रात सत्ता बदल देखील होऊ शकतो. कदाचित हे जे फुटून जाऊ शकतील असं मी म्हणतोय, ते फुटून कोणीही जाणार देखील नाहीत. परंतु एकदा अनुभव आलेला आहे, तर मग हा धोक्याचा इशारा म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि त्यामुळंच मी सुरुवातीला म्हणालो की इनकमिंग हे उद्धव ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला दूध पोळलेलं आहे, ताक हे फुंकून पिलं पाहिजे. माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी खास जे निष्ठावंत आहेत, जे वर्षानुवर्ष काम करत आहेत, जे वर्षानुवर्ष आमदार आणि खासदार निवडून आणण्याचं काम करत आहेत, त्यांच्यासाठी बनवत आहे. प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाने हा व्हिडिओ भरपूर शेअर करावा अशी सर्वांना विनंती. कमेंट मात्र भरपूर आल्या पाहिजे. तुमच्या कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.